मुलांना वठणीवरती आणायचंय, शिस्त लावायची आहे, गोड बोलून झालं, फटके देऊन झालं, पण मुलं ऐकतच नाहीत. आता पुढे काय, त्यासाठीच हा व्हिडिओ बनवतोय. एकही मुद्दा ऐकायचा चुकू नका. पहिली तर गोष्ट पालकांनी कायम लक्षात घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे आपली मुलं म्हणजे सर्कस मधले प्राणी नाहीत की हातात हंटर घेतला आणि हवं तसं वळण लावलं. लक्षात घ्या, शिस्त लावणं म्हणजे केवळ नियम पाळायला लावणं असं नव्हे, तर त्यांना स्वतःची जबाबदारी समजायला, निर्णय घ्यायला आणि आत्मनियंत्रण विकसित करायला भाग पाडणं शिकवणं हे असतं. त्यासाठी 2-3 प्रॅक्टिकल गोष्टी करता येऊ शकतात. एक म्हणजे प्रेमातून शिकवणं. रोज छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुलांवरती ओरडण्याऐवजी शांतपणे समजावून सांगण्याची पालक म्हणून आपल्याला सवय लागणं आधी गरजेचं असतं. मुलांना हे करू नको ऐवजी हे करणं का आणि कसं चुकीचं आहे त्याचे परिणाम समजावून सांगणं जास्त महत्वाचं असतं. नाहीतर आपले आईबाबा सतत कटकट करतात, सतत आपल्याला हिडीस पिडीस करतात असं आपल्या मुलांना वाटण्याऐवजी आपले आईबाबा आपल्या सोबतच आहेत, ते आपल्या भल्यासाठीच आपल्याला सांगतात, शिकवतात असं मुलांना वाटण्यासारखं वातावरण घरात तयार होणं महत्वाचं. दुसरी गोष्ट म्हणजे नियमामध्ये सातत्य ठेवा. एक दिवस नियम, दुसऱ्या दिवशी मोकळीक असं वातावरण असेल तर मुलं गोंधळून जातात. जी गोष्ट करायची नाही किंवा जी गोष्ट मुलांना द्यायची नाही याबाबत आई आणि वडील म्हणून पालकांची मतं ठाम असणं गरजेचं आहे. मग मूल एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करेल, ते रडेल, ओरडेल, चार चौघामध्ये गडागडा लोळायला जरी सुरुवात केली तरी सुद्धा नाही म्हणजे नाहीच असं त्याच्या मेंदूमध्ये एकदा फिट बसू द्या. तिसरी गोष्ट म्हणजे आईबाबांपैकी एकाने रागवायचं आणि दुसऱ्याने गोड बोलायचं, ही पद्धत पहिली बंद करा. शिस्तीच्या बाबतीत आईबाबांमध्ये किंवा घरच्या मोठ्या लोकांमध्ये एक वाक्यता नसेल तर मुलं राजकारण्यांपेक्षा जास्त हुशार असतात. कुणाकडून कोणती गोष्ट मिळवायची, कुणाकडून कोणती गोष्ट वधवून घ्यायची हे मुलांना खूप चांगलं कळतं. हे बघा, मुलं तुमची शत्रू नाहीत आणि तुम्हीही पालक म्हणून मुलांचे वैरी नाही आहात. मला एवढंच वाटतं की पालकत्व निभावताना तुमचा धाक जरूर असला पाहिजे, आदरात्मक भीतीही असली पाहिजे, पण दहशत बिलकुल नकोय. प्रेमातून ज्या गोष्टी होऊ शकतात त्या रागातून किंवा धाकातून कधीच होऊ शकत नाहीत. म्हणून आधी मुलांशी कनेक्ट व्हा. शिस्त लावणं फार सोपं जाईल. या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं प्लीज मला कमेंट करून लिहा आणि अधिकाधिक पालकांपर्यंत हा विषय शेअर करायला विसरू नका. थँक्यू.